नसरापूर अत्याचार प्रकरणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। आरोपी भीमराव कांबळेला कोर्ट काय शिक्षा देणार असा प्रश्न निर्माण झाला होता, पण कोर्टाने अखेर आज आरोपीला शिक्षा सुनावली आहे। आरोपीने 3.5 वर्षाच्या चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडत अत्याचार केला होता। त्यानंतर आरोपीने चिमुकलीची हत्या करत मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला होता। कांबळेने हा गंभीर गुन्हा केल्यानंतर त्याला कोणताही पश्चाताप नव्हता। पुन्हा गंभीर असल्यानं आणि आरोपीला कोणताही पश्चाताप नसल्यानं कोर्टाने थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे। कोर्टाने निकाल जाहीर करण्यापूर्वी कोणत्या प्रकरणाचा दाखला दिला, कोर्टाने किती वर्षानंतर पुन्हा फाशीची शिक्षा सुनावली आहे, आरोपीला कशी फाशीची शिक्षा महत्त्वाची होती, एवढ्या कमी कालावधीत कोर्टाने कशी फाशीची शिक्षा सुनावली आहे, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। पुण्याच्या नसरापुरात 1 मेच्या संध्याकाळी 3.5 वर्षांची पीडित मुलगी बेपत्ता झाली आणि काही वेळातच तिचा मृतदेह आढळून आला। 2 मे रोजी पोलिसांनी CCTV फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे भीमराव कांबळेला अटक केली। महाराष्ट्र दिनाच्याच दिवशी घडलेल्या या क्रूर घटनेनंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती। चिमुकलीच्या कुटुंबाने आणि लोकांनी पुण्यात विविध ठिकाणी आंदोलने केली। नागरिकांनी पुण्यातील नवले पूल रोखून धरले होते। या संवेदनशील खटल्या प्रकरणी आज शिक्षा सुनावण्यात आली आहे। या संवेदनशील प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंके यांनी आज आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवत थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे। या मन सुन्न करणाऱ्या खटल्याचा निकाल देताना कोर्टात नेमकं काय घडलं, कोर्टाने कोणकोणते ऐतिहासिक दाखले दिले आणि अवघ्या 60 दिवसात हा न्याय कसा मिळाला, यापूर्वी कोर्टाने कधी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, पाहूयात सविस्तर। या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कायदेशीर प्रक्रियेचा वेग। 1 मे रोजी ही अमानुष घटना घडली आणि 2 मे रोजी पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि CCTV फुटेजच्या आधारे 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला बेड्या ठोकल्या। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत न्यायालयात ठोस पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केलं। परिणामी गुन्हा घडल्यापासून अवघ्या 60 दिवसाच्या आत तपास, साक्षी पुरावे आणि अंतिम सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने 137 पानांचा ऐतिहासिक निकाल दिलाय। महाराष्ट्राच्या कायदेशीर इतिहासात अत्याचार आणि हत्या प्रकरणातील सर्वात जलद गतीने निकाली घेतलेल्या खटल्यांपैकी हा एक ठरला आहे। विशेष न्यायाधीश SR साळुंके यांच्या कोर्टात जेव्हा अंतिम सुनावणी सुरू झाली तेव्हा दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद केला। बचाव पक्षाच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 12 महत्त्वाच्या निर्णयांचा दाखला दिला, तर सरकारी पक्षानेही आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात 12 खटल्यांचे संदर्भ कोर्टासमोर ठेवलेत। न्यायालयाने निकाल देताना प्रामुख्याने खालील 2 ऐतिहासिक प्रकरणांचा दाखला दिलाय। वसंत दुपारे विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणाचा दाखला दिलाय। या प्रकरणात 4 वर्षीय मुलीवरील अत्याचारानंतर आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती। सरकारी वकील विपुल दुशिंग यांनी हा दाखला देत भीमराव कांबळेलाही फाशी देण्याची मागणी लावून धरली। बच्चन सिंग विरुद्ध पंजाब राज्य खटला। सर्वोच्च न्यायालयाचा हा एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय आहे, ज्यामध्ये रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजेच दुर्मिळातील दुर्मिळचा हा सिद्धांत मांडण्यात आलाय। याच सिद्धांताचा आधार घेत कोर्टाने नमूद केले की 65 वर्षांच्या नराधमानं 3.5 वर्षांच्या मुलीसोबत केलेलं कृत्य हे अमानवीय आणि क्रूरतेची पराकाष्ठा करणारं होतं। न्यायालयाने स्पष्ट केले, मृत्यूदंडाचा निर्णय हा वैयक्तिक मत किंवा पूर्वग्रहावर आधारित नसून तो पूर्णपणे भारतीय संविधान आणि भारतीय न्याय संहितेतील तरतुदींनुसारच दिला जातोय। शिक्षेची तीव्रता ठरवताना कोर्टाने आरोपीचे वय, त्याची मानसिक स्थिती आणि गुन्ह्याचे स्वरूप तपासले। कोर्टाने अत्यंत कडक शब्दात निरीक्षण नोंदवले की हा गुन्हा अत्यंत नियोजित, मानसिक आणि शारीरिक क्रूरता दाखवून केलेला आहे। गुन्ह्याच्या समाजावर झालेला परिणाम लक्षात घेता जितका गंभीर गुन्हा तितकीच कठोर शिक्षा मिळणं गरजेचं आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे एवढा भयानक गुन्हा केल्यानंतरही आरोपी भीमराव कांबळेच्या चेहऱ्यावर किंवा वागण्यात कोणताही पश्चाताप दिसून आलेला नाहीये। त्याच्या बाजूने कोणतीही विशेष सूट देणारी परिस्थिती नसल्याने न्यायालयाने त्याला फाशीसाठी योग्य पात्र ठरवले। कोर्ट ने अक्यूज्ड को दोषी करार देते हुए तीन अलग अलग सेक्शंस के अंडर उसको दोषी करार देते हुए उसको तीन दफा फांसी देने की
ऑर्डर किए थर्ड, उसको ऐसी सजा मिली है। तीन कोर्ट ने क्या क्या कहा जब फांसी की सजा सुनाई दी? कोर्ट ने हीनियस क्राइम है, रेयरेस्ट ऑफ रेयर केस की केस में ये जो टेस्ट है वो ये केस में पास होती है, और ये सारी चीजें ये जो फांसी की सजा देने के लिए उसको बहुत मुश्किल रहता है किसी भी कोर्ट के लिए फांसी की सजा सुनाना। तो वो सारे पैरामीटर्स जो रिक्वायर्ड है, ऑल दोज पैरामीटर्स विच आर रिक्वायर्ड टू कन्विक्ट एनी पर्सन एंड अवॉइड डेथ सेंटेंस, वो all those parameters have been fulfilled in this Court case. specifically stated about the motive and the nature of the crime. Can you just elaborate about that part? मोटिव नहीं, नेचर ऑफ क्राइम ये मोस्ट बार्बरिक है। मोटिव उसका इन ऑर्डर टू सेटिस्फाई हिज लस्ट दिस पर्टिकुलर अक्यूज्ड हैज कमिटेड दिस ऑफेंस। तो ये कोर्ट ने होल्ड करते हुए उसको फांसी की सजा दी है कि ये बार्बरिक नेचर का ऑफेंस है, इसका बियॉन्ड रीजनेबल डाउट उसके ऊपर का ऑफेंस प्रूव हुआ है, और ये रेयरेस्ट ऑफ रेयर की कैटेगरी में फॉल होने वाली केस है, इसलिए उसको फांसी की सजा। इम्पोर्टेंट पॉइंट है कि कोर्ट को 16 दिन, जो कोर्ट ने 16 दिन कंटिन्यूस काम किया और इसको फास्ट ट्रैक पे लिया गया, वो वाले पॉइंट पे आप फिर आ जाए। इंसिडेंट्स होने के बाद मैं 16 डेज के अंदर ये केस की चार्जशीट पुलिस ने फाइल कर दी थी, और उसके बाद समर वेकेशन होते हुए भी प्रोसिक्यूशन, डिफेंस और कोर्ट ने वेकेशन ना लेते हुए ये केस प्रायोरिटी बेसिस पे कंडक्ट किया, डे टू डे कंडक्ट किया, और 16 डेज के अंदर 55 विटनेसेस एग्जामिन किए। तो ये एक मतलब मेरे हिसाब से ये बहुत सबसे जल्द चलने वाला, सबसे फास्ट चलने वाला ये एक केस हुआ है। आपको लगता है कि विक्टिम को न्याय आखिरकार मिला है या फिर आगे क्या कुछ? बिल्कुल मिला है, न्याय मिला है। आज फिर से एक बार प्रूव हुआ है कि कायदे देयर इज नोबडी बियॉन्ड लॉ। आरोपीला फाशीची शिक्षा का महत्वाची होती? समाजात वाढत्या विकृतीला आळा घालण्यासाठी आणि कायद्याचा वचक निर्माण करण्यासाठी भीमराव कांबळेला फाशीच मिळणं अत्यंत गरजेचं होतं। 65 वर्ष वय असूनही त्याने दाखवलेली क्रूरता ही संपूर्ण मानवजातीला कलंकित करणारी होती। जर अशा नराधमांना वयाचा किंवा इतर कायदेशीर पळवाटांचा फायदा मिळाला असता तर समाजाचा न्याय व्यवस्थेवरील विश्वासच उडाला असता। इतर आरोपींनी असं कृत्य केलं असतं। अवघ्या 60 दिवसात लागलेल्या या निकालामुळे समाजात एक मोठा संदेश गेलाय की अशा क्रूर कृत्यांची गय केली जाणार नाही आणि नराधमांना थेट फासावरच चढवलं जाईल। या प्रकरणाच्या निमित्ताने अनेकांच्या मनात प्रश्न होता की पुणे कोर्टाने यापूर्वी अशा गुन्ह्यात कधी फाशी सुनावली होती का? तर पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने तब्बल 9 वर्षांपूर्वी म्हणजे 2017 रोजी पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या प्रसिद्ध नैना पुजारी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात 3 मुख्य आरोपींना एकाच वेळी फाशीची कडक शिक्षा सुनावली होती। त्यानंतर आज 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा पुण्याच्या याच विशेष न्यायालयाने नसरापूरच्या चिमुकलीवर अत्याचाराचे गांभीर्य पाहून नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत कायद्याचा जरब दाखवून दिलाय। नसरापूर प्रकरणातील जलद न्याय निवाड्यामुळे पीडित चिमुकलीच्या आत्म्याला आणि तिच्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळालाय। मात्र अशा घटना भविष्यात घडू नयेत म्हणून समाजात जनजागृती आणि कायद्याची कडक अंमलबजावणी होणं हेच काळाची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।